दोन चार वाक्य बोललात, अगदी व्यवस्थित बोललाय, तर काही टेन्शन नाही. आणि सोलापूरमध्ये मराठी, हिंदी, तेलुगू असं सगळं मिक्स चालतं, त्यामुळे तुम्ही जो फ्लो येईल तो येऊ द्या, काही डोंट वरी. ओके भाषेचा काही प्रश्न नाही. ओके. मी माझी ओळख करून घेते. मी आनापानसती ध्यान 2008 एप्रिल 10 तेव्हापासून अभ्यास सुरू केलाय. आणि हे मेडिटेशन रेग्युलर केल्यानंतर मला स्वतःची ओळख झाली, मी कोण आहे, आणि माझे जे समस्या जे असतील जीवनात त्याचं मला एक मार्गदर्शन भेटत झालं मेडिटेशन मध्ये. आणि स्वतः मी कुठून आलेली आहे आणि माझे पास्ट लाईफ्स काय आहे हे सगळं मी अनुभवीत आणून घेतलेलं आहे. सगळे मेडिटेशन मध्ये माझे एक्सपिरियन्स झालेले आहेत. पास्ट लाईफ सगळे बघून घेतलेलं आहे. माझं पर्पस ऑफ लाईफ काय आहे, जीवनातल्या निर्णयांबद्दल क्लॅरिटी आहे. हे थोडक्यात माझा परिचय होता. तर आपण आजचा विषय सुरू करूया. आणि मी या सोसायटीमध्ये काही सर जे कामं सांगतील ते करत राहायची. पिरामिड रेडिओ याची स्थापना करण्याची मला सरांनी अवकाश दिलेला आहे. तर त्याचं पूर्ण फायनान्स वगैरे मीच माझ्यातर्फे आला होता तो प्रोजेक्ट. सरांनी सांगितलं, मी एक सॉफ्टवेअर इंजिनियर होते तेव्हा सरांनी सांगितलं की तुझं पर्पस तिथे नाही, तू माझ्यासाठी काम करायला आलेली आहेस. तर तेव्हापासून सरांच्या मार्गदर्शनाखाली सर जिथे जे काही कामं सांगतील ते करायचं. सरेंडर लाईफ हे सुरू झालेलं आहे. तर तसं त्यांनी मला पिरामिड व्हॅली बँगलोरमध्ये राहून सगळ्यांना मेडिटेशन शिकवण्यासाठी तिथं ठेवलं होतं. त्याच्यानंतर हैदराबादच्या कैलासपुरीमध्ये 2 वर्ष ठेवले होते. त्याच्यानंतर PMC हैदराबादमध्ये काम केलेलं आहे. सध्या कोविड टाइम च्या पासून मी तिथे डिस्टन्स फार असल्यामुळे तिकडे जाणं दूर रहने के कारण नहीं जा पा रही थी. तो आजचं जे सब्जेक्ट आहे हे थोडक्यात माझा परिचय. अजून काही सांगायचं सर माझ्याबद्दल? मॅडम, तुमचे जरा अनुभव एक दोन आम्हाला सांगितले तर बरं होईल, कुठलेही म्हणजे जस्ट. माझे अनुभव मॅडम तुम्ही हिंदीमध्ये पण बोलू शकता, खूप आहेत तसं काय नाही, म्हणजे कळून त्यातले. येते सगळ्यांना हिंदी पण. हो हो चालेल. हा नाही तुम्हाला डिस्टर्बन्स होत असेल तर ना हिंदीमध्ये बोलू शकता, कळते सगळ्यांना, तसं काय नाही. नाही, मी खूप दिवसानंतर मराठी ऐकल्यानंतर ना मला पण सुरुवातीचे दिवस आठवण आले. एक होते दोनदा तसं. बघितल्यानंतर ते फ्लो येऊन जाईल असं मला वाटलं. नाही मी म्हणजे तुम्हाला डिस्टर्बन्स होत असेल तर तसं सांगू लागले मी. नाही नाही, हो हो मराठी हिंदी हा तुम्हाला मी जे येईल ते बोलत जा तुम्ही, हा डोंट वरी. तसं ओके चालतं. ओके सर. तर मित्र, मी जेव्हा मेडिटेशन मध्ये आले, मला माझे पास्ट लाईफ्स मी बघून घेतलेले आहेत. काही पास्ट लाईफ्स मध्ये मी स्त्रीचा जन्म घेतला, काही पास्ट लाईफ्स मध्ये मी डान्सर होते. साईबाबांकडे माझं पात्र मालसापतीचा होता आणि जीजस क्राइस्ट यांच्याकडे 12 डिसायपल्स मध्ये माझा पात्र लूकचा होता. आणि झान्सीची राणी होती. आणि सिद्धार्थ गौतम बुद्ध त्यांच्या शिबिरात माझं नाव चक्री होता आणि पत्री सर तिकडे आनंद म्हणून होते. माझ्या परिचय पत्री सरांचा तेव्हापासनं आहे. संगमैत्रेयस जिथे ते इन्कार्नेशनला जातील तेव्हा मी त्यांच्यासोबत त्या इन्कार्नेशन्स मध्ये माझं सोल त्यांच्यासोबत काम केलेलं आहे, हे मी बघितलेलं आहे. आणि अशोका द वॉरियर, मैलारप्पा, असे संत ज्ञानेश्वर,
असे खूप पास्ट लाईफ्स आहेत. थोडक्यात मी हे सांगितलं. आणि नालंदा युनिव्हर्सिटी जे होते त्याच्यामध्ये पण मॉन्कचं पात्र तिथे शिबिरात शिकवण्याचा पात्र केला होता. आणि मी सिरियन्स प्लॅनेटची आहे. हे मी रिसेंटचे अनुभव मी तुम्हाला सांगते. एकदा मी छतावर गेले होते. गेल्यानंतर सहज आकाशामध्ये जवळ बघितलं तर मला 2 सूर्य दिसले. मला आश्चर्य वाटलं, 2 सूर्य आकाशात कसे काय दिसायलेत. असं जर 2 सूर्य आकाशात दिसायला लागले तर न्यूजपेपर मध्ये वगैरे केवढा हलचल येईल. बाहेर कसं काय हलचल नाहीये. माझ्या अख्खं डोकं होतंय का. नेकडाईनच मी बघितलं 2 सूर्य. मग तेव्हा तो सूर्याने मला कम्युनिकेट करून सांगितलं की मी मास्टर रा अँड्रोमेडा गॅलेक्सीचा सूर्य आहे. सगळे सूर्यमंडलांचा हेड मी आहे म्हणून त्यांनी सांगितलं. आणि मी एक ज्ञानमित्रा म्हणून एक प्रोजेक्ट करतेय. हे मास्टर राच्या गायडन्सवर चालू आहे. एकदा असंच स्टार्स कडे बघत होते तर सिरियन स्टार आणि सांगितलं हे सिरियन स्टार आहे. आणि एक स्टारशिप माझ्याकडे आले आणि मी त्या स्टारशिप मध्ये बसून सिरियन स्टार वर जाऊन भेटले. आणि अनुभवामध्ये मदर आयसिसची, मास्टर लैरासी, सिसारो मास्टर्स ची आणि सौर्यमंडलामध्ये ऍस्ट्रल ट्रॅव्हलिंग करून खूप सारे स्टार वर्ल्ड्स ला व्हिजिट केलेलं आहे. आणि मला एक कळलं, कोणत्याही स्टार वर्ल्डला तुम्ही व्हिजिट करा, त्या ग्रहांचे हेड पत्री सरच आहे. आणि पत्री सर युनिव्हर्सल ग्रँड मास्टर आहेत. पत्री सर ब्रह्मा, विष्णू, महेश या तिन्हीचं कॉन्शियसनेस सरांमध्ये आहे. आणि ह्यांचं उद्देश अर्थ प्लॅनेटच्या कामासाठी, असेन्शन करण्यासाठीच ते भूलोकात आलेले आहेत. हे होतं माझा थोडक्यात परिचय. तर आपण आजचा काय विचारायचं सर? नाही, ग्रेट म्हटलं. फार छान सांगितलं तुम्ही. नाउ यू कॅन गो हेड. आता तुम्ही या. तर आजचा आपण विषय बघूया फिअर्स म्हणजे भीती. भीती आपल्याला कशाची असते? भीती 2 प्रकारच्या भीती असतात. एक खरं भीती आणि एक आपल्या माइंडच्या इल्युशन्सनी क्रिएट केलेलं भीती. आता आपण बघूया खरं भीती काय आहे. जर एका लहान मुलीला 3-4 महिन्याच्या मुलीला स्विमिंग पूल जवळ आहे आणि ती त्याच्यात पडल्यानंतर ती त्याच्यात पडू शकते, पण तिला ते भीती नाहीये. ती तिकडे खेळत खेळत तिथे जाऊन पडेल. अशा सिच्युएशनला जर तुम्ही आहात तर ते खरं भीती आहे. ते दृश्याकडे. आता तुम्ही कार चालवायला, कार चालवता जर तुमची कार खरंच ऍक्सिडेंट, स्पीड जास्त वाढलं, ब्रेक फेल झाला, तुमचे ब्रेक लागत नाहीये, तेव्हा जर जे भीती आली आहे तर ते खरं भीती आहे. तर ते खरं भीती आपल्याकडे एक सोर्स ऑफ एनर्जी क्रिएट होते आपल्या जीवनात. अजून एक उदाहरण देते. जर तुम्ही सायकल शिकत असाल, शिकत्या वेळेस सायकल शिकताना आपल्याला खूप भीती वाटते, मी पळणार, पण खालीही पळतो, तरी पण ट्राय करतो शिकायला. पण ते जे भीती आहे, आपण ते प्रयत्न केल्याबद्दल आपलं ते भीती करेज मध्ये परिवर्तन झालेलं आहे आणि आपण शिकून घेतो सायकल चालवणं. तर ते भीतीचं करेज मध्ये पण फॉर्म होऊ शकतं जर ते खरं भीती असेल तर. आता कार ऍक्सिडेंटच्या तिथे पण खरं भीती असेल तर आपलं एक स्ट्रेस पॉवर्स, आपल्या शरीरातले जे सेल्स आहेत ते ऍक्टिव्ह होऊन तुम्ही स्वतःला सेव्ह करून घेता काहीतरी कार्य करून. ब्रेक लावणं किंवा कारातनं बाहेर जम्प करणं की सडन ब्रेक लावणं, काहीतरी
ऍक्शन घेता. म्हणजे हे खरं भीतीच्या सिच्युएशनला तुमचं मन तिकडे रिॲक्ट झालेलं आहे. इमॅजिनेशन भीती म्हणजे कसं, इल्युशन्स म्हणजे कसे, आपला मुला शाळेला गेलेला आहे आणि तो घरी यायला उशीर झाला त्याला, तर आपल्या मनात विचार येत असतात, त्याचा ऍक्सिडेंट झालं की काय, तो कुठे गेला की, कोणा पोरगी बरोबर पळून गेला की काय, काहीतरी विचार येत असतात. तर हे जे भीती आहे हे इमॅजिनरी आहे. तर असल्या इमॅजिनरी भीतीमुळे आपल्यामध्ये खूप नष्ट होत असतं, आपल्याला कळतही नाही. पण या इमॅजिनरी भीतीमध्ये आपले खूप इमोशन्स इव्हॉल्व होतात खऱ्या सिच्युएशनची. आणि हे खोटं सिच्युएशन आहे, तुमचं जे इमॅजिनेशन चालू आहे मनात ते खोटं सिच्युएशन आहे, पण तुम्ही ते शरीरात ते अनुभव करताय, तर त्याच्यामध्ये तुमचंच लॉस होणार आहे. तर असे खोट्या भीती शी आपला प्रवास करायचा नाही आपल्याला. तर आपल्याला कशाची भीती वाटते? आपल्याला एकटेपणाची भीती वाटते. सगळ्यांना मी एकटेपण येईल आयुष्यात याची भीती जास्त वाटते. आणि अपयश फेस करावं लागेल याची भीती वाटते. आणि आजार, असं केल्याने आजार पडणार मी याची भीती वाटते. आणि काही निर्णय घ्यायचा असेल तर निर्णय घेताना हे निर्णय घेतल्याने जर मला नष्ट झालंय, फेल्युरिटी बघायला भेटलं आयुष्यात बिझनेस मध्ये, तर कसं होणार? निर्णय घेत्या वेळ पण आपण भीतीने निर्णय घेत असतो. आणि मला नकारतील याची पण भीती वाटत असते. म्हणजे नकारणे म्हणजे आता स्टुडंट इंटरव्ह्यूला गेलाय जॉबसाठी, तर जॉबला इंटरव्ह्यू देणं हे फेस करणं, त्या सिच्युएशनला फेस करायचं असते. भीती आहे, इंटरव्ह्यू जाताना आपल्याला भीती येतात, पण आधीच तुम्ही माइंड मध्ये जर सिच्युएशन्स क्रिएट करून घेतलात, मला नकारतील तिथे म्हणून, आणि त्या सिच्युएशनला फेस न करता त्या इमॅजिनेशन भीती जर जास्त झाली मनात, तर तिथे जाऊन तुमचा परफॉर्मन्स तुम्ही देऊ शकणार नाही. तुमचे जे सेल्स ते अँझायटी येते, त्याच्यामध्ये डिप्रेशन मध्ये जातात आणि तुमचं कॉन्सन्ट्रेशन बिघडतं. तुमचं परफॉर्मन्सही तुम्ही 100% देऊ शकणार नाहीत. तर हे जे आपण बघतोय हे नकारतील हे भीती जर स्वतःमध्ये असलं तरी तुम्ही त्याला फेस करायचं. त्या भीतीला जेव्हा आपण त्या परिस्थितीला फेस करतो, तर ते भीती ऑटोमॅटिक क्लिअर होऊन त्या स्ट्रेस सिच्युएशनला तुम्ही स्वतःचा मार्ग बनवता. करेजियसली जेव्हा तुम्ही त्या इंटरव्ह्यूला फेस करता, कॉन्फिडेंटली जेव्हा तुम्ही त्या फिअरला फेस करता, नकारतील हे माहिती जरी असलं तर काय झालं, दुसऱ्या इंटरव्ह्यूला जाणार मी, हे नकारलं, ओके, दुसऱ्या इंटरव्ह्यूला जाणार, दुसऱ्या कंपनीला जाणार, एकदा मला जॉब भेटणारच. तर अशा जर विचार ठेवलात मनात आणि जेव्हा जॉबला इंटरव्ह्यूजला जात असाल, तर तुम्हाला ते भीती वाटणार नाही. आणि ते भीती नसल्यामुळे तुम्ही कॉन्फिडन्सला ते इंटरव्ह्यू फेस करू शकाल. करेजियसली आय टू आय कॉन्टॅक्टनी इंटरव्ह्यू मध्ये परफॉर्मन्स सुद्धा देऊ शकाल. सर भीती जेव्हा येतं तेव्हा आपल्याला ते करेजियसली फेस करायला पाहिजे. त्याला अवॉइड केल्याने पुढे आपण त्या निमित्ताने खूप डिप्रेशन्स मध्ये वगैरे जात असतो. मी इथे एक चांगली गोष्ट सांगते. एकदा एका छोट्या गावात काय होतं की कोणी जर त्या गावात प्रवेश करायचं असेल तर त्या गावातले बुद्धिस्ट मॉन्क असतात,
त्यांची परवानगी घेऊनच गावात प्रवेश करावा लागत असेल. तर त्या निमित्ताने तिकडे त्या गावात तर त्या निमित्ताने त्या गावात करोना चा प्रवेश होणार असतो. तेव्हा ते गावात करोना एंटर करण्या अगोदर ते बुद्धिस्ट मॉन्क त्या गावाच्या बाहेर जाऊन उभं राहतात आणि ते करोनाशी म्हणतात, तुम्ही या गावात कशाला प्रवेश करू इच्छिता. तेव्हा करोना त्यांना कम्युनिकेट करते की मला काही लोकांचं जीव घ्यायचंय. तर ते मॉन्क करोनाशी कमिटमेंट करून घेतात, जे भीती न येतील त्यांना तुम्ही घेऊन जा, जे आजारी न येतील त्यांना घेऊन जा, आजारीने जे मरणारे असतील त्यांना तुम्ही घेऊन जा, भीतीने जे येतील त्यांना तुम्ही घेऊन जा, जे सहसा काही रोगाने जर ते मरत असतील त्यांना पण तुम्ही घेऊन जा. तर ते करोना त्या गावात प्रवेश करते. तर करोनाने हे बघते त्या गावातल्या लोकांमध्ये आजार पडणारे लोक कमी असतात, आजारची संख्या जास्त नसते आणि जे रोगिष्ट लोक आहेत त्यांची पण संख्या जास्त नसते, पण भीतीने मरणारे लोक खूप जास्त असतात. भीतीनेच खूप लोक मरायला लागतात. तेव्हा तो करोना म्हणतो, मी आधीच सांगितलं तर भीतीनं जर लोक येत असतील तर मी त्यांना घेऊन जाणार आहे. तर हे भीती आपल्यामध्ये जर असेल तर जे कार्य चांगलं होत असेल ते पण आपण करू शकणार नाहीत. म्हणून आपण या भीतीच्या स्थितीने बाहेर पडायला हवं, नेहमी करेजियसली फेस करायला हवं. 1 मिनिट हा. तर कधी पण भीती जर आपल्यामध्ये असेल तर आपल्या आयुष्यात प्रोग्रेस नसणार, क्रिएटिव्हिटी नसणार, धैर्य नसणार. त्या भीतीला तुम्ही सरप्रेस करून ठेवायचं नाही, भीतीला फेस करायचं असतं. आणि काही भीती असे असतात त्याला क्रॉनिक फिअर्स असे म्हणतात, म्हणजे ज्या भीतीमुळे फेस केल्यामुळे तुमचे जे स्ट्रेस लेवल असतात, म्हणजे आता जे ट्रेंड आहे, आता सॉफ्टवेअर कंपनीमध्ये वगैरे गेलात तर त्यांना जर विचारलं काम करण्यासाठी तुम्हाला खूप स्ट्रेस असते का, त्यांना स्ट्रेस हवे, त्यांना ते डेलिव्हरेबल्स टार्गेट्स त्यांना ते हवे. ते नसेल तर त्यांचं माइंड रिलॅक्स, लेझीनेस येतं त्यांच्यामध्ये. ते स्ट्रेस असल्यामुळे स्ट्रेस ऑर्गन्स आपल्या शरीरातले, आपले मेंदूतले ऍक्टिव्हेट होतात आणि ते फास्ट निर्णय घेतात आणि ते कामाची डिलिव्हरी पण खूप परफेक्टली देऊ शकतात. तर फिअर असते त्या सिच्युएशनला पण, हे डिलिव्हरेबल झालं नाही तर कसं होणार काय नाही, पण त्या फिअर मध्ये स्ट्रेस इन्वॉल्व होऊन त्या स्ट्रेस ऑर्गन्स एक्टिवेट होने के कारण वो और भी ज्यादा परफॉर्मेंस दे देते हैं, डिलीवरेबल्स टाइम पर हो जाता है. तो कुछ लोगों को स्ट्रेस चाहिए काम में परफॉर्मेंस देने के लिए. जब तक टारगेट नहीं रहता है, जब तक टास्क में माइलस्टोन्स नहीं रहता है, परफॉर्मेंस आगे वो नहीं देते हैं. तो उन सिचुएशन में भी भय रहता है, लेकिन वो भय ऑर्गन्स को उन्होंने स्ट्रेस मोमेंट में भी एक पॉझिटिव्हिटी के अंदर ले गए हैं. हे होतं क्रॉनिक फिअर्सची स्थिती. अजून काही फिअर्स असे असतात, नेगेटिव्ह फिअर्स असतात, पॉझिटिव्ह फिअर्स असतात.
आणि नेगेटिव्ह फिअर्स आपल्यामध्ये असल्यामुळे आपल्याला राग येत असतो, गुस्सा देखने को मिलता है, एंग्जाइटी देखने को मिलता है। और पॉजिटिव अगर आप में रहता है तो वो चीज लव, एंगर और वो करेज में कन्वर्ट होता है। फियर को जब आप कन्वर्ट करते हो, फेस करते हो, तो इट कन्वर्ट्स टू अ करेज फॅक्टर। आता आपण एक उदाहरण बघितलं, सायकल चालवायचं। आधी जर मी सायकल शिकत असेल तर मला खूप भीती वाटते, मी पळणार खाली, पण मी प्रयत्न करत आहे तिथे। प्रयत्न करता करता माझं जे फिअर आहे ते मी करेज करून ते चालून मी सायकल शिकूनही पण घेत असते। तर फिअर फेस केल्याने ते करेज फॉर्म मध्ये येत असतं। एक मिनिट, आइंदा स्वाति। ये छोटी सी जानकारी है भय के बारे में। और भय कई प्रकार के हैं। एक जो होता है सच का भय, भय जो आप आगे फेस कर रहे हो, देख रहे हो। अब जनरली हमारा मस्तिष्क कैसे होता है, आपलं मन कसं असते, मनात एक हॉरर मूवी सारखं विचार चालूच असतं। जर तुम्हाला भयातनं बाहेर पडायचं असेल तर हे जे हॉरर मूवीज जे मनात चालू आहे, त्या हॉरर मूवीतनं तुम्हाला बाहेर पडावं लागेल। तर तुम्ही त्या मनातल्या विचारात तुम्ही बघायचंय कसले विचार चालू आहे मनात। आपल्या मनातल्या हॉरर मूवीज ला पैसे भेटत नाहीत, स्वतःचा लॉसच होत असतो। तर जे इल्युशन्स माइंड क्रिएट करत असते, प्रति सिचुएशन, हर सिचुएशन को जो माइंड इल्यूशंस क्रिएट करता है, तो उन इल्यूशंस पर आप फ्लो नहीं होते हुए आपको स्वयं पर कंट्रोल रखना है, आपके विचारों पर देखना है और उस विचारों को शिफ्ट करना है। जब आपके इल्यूशन बेस्ड विचार है तो आपके विचार को शिफ्ट करना है और विचार को ट्रांसफॉर्म करना है। और ट्रांसफॉर्म करने से ट्रांसफॉर्म करने से एक मिनट में ये कॉन्सेप्ट आपको रिपीट करती हूँ। जब आपको भय देखते हो, हॉरर मूवीज, जो विचार आपके मन में आ रहे हैं, जो इल्यूशंस आपके मन में आपका मस्तिष्क क्रिएट कर रहा है, तो उन विचारों को अवेयरनेस में ऑब्जर्व कर आपको उन विचारों को शिफ्ट करना है और उन विचारों को ट्रांसफॉर्म करना है, डाइवर्ट करना है उन विचारों से। और जब आप डाइवर्ट करोगे, आप उस बिलीफ सिस्टम से बाहर आओगे। और ये बिलीफ सिस्टम से जब आप बाहर आओगे तो आपकी एबिलिटी बढ़ जाएगी रियलिटी में चीजों को देखने की। और जब आप ये रियलिटी को जब आप फेस करोगे तो ऑटोमेटिकली आप में वो करेज आ जाएगा। और ये फीलिंग्स जो आपको आते हैं विचार पर, ये भी आपको ऑब्जर्व करना है। फीलिंग्स किस प्रकार की होती है? गुस्से का फीलिंग है, स्ट्रेस फीलिंग है, भय का फीलिंग है। जनरली आप भय को फेथ के साथ रिमूव कर सकते हो। आप में अगर भय है तो उस भय के साथ नहीं चलना है, एक फेथ। जब आप भय को फेथ से जोड़ देते हो तो उस फेथ के अंदर स्वयं का पेशेंस जनरेट होता है।
और उस पेशेंस में आपका प्योर इंट्यूशन, इंटेंशन प्योर हो, और जब आप प्योर इंटेंशन के हो तो आपको भय के रिलेटेड कोई विचार भी नहीं आएंगे। उस समय आपको स्वयं से कहना है, माई इंटेंशंस आर प्योर, ऑल इज वेल इन माई वर्ल्ड। ये आपको स्वयं से कहना है। तो आपके ये जो विचार है, तो उन विचारों पर आपका क्लैरिटी आएगा, संतुलन बढ़ेगा, आप एक मार्गदर्शन दे सकोगे। सो ये जो विचार है, भय के रिलेटेड विचार, कुछ भय ऐसे रहते हैं कि हम अभी एक उदाहरण मैं बताती हूँ। हॉस्पिटल में एक माता को 3 बच्चे पैदा होते हैं, तो डॉक्टर कुछ प्रिडिक्शन करता है कि एक बेबी 16 दिन के बाद गुजर जाएगी, एक बेबी 8 साल के बाद गुजर जाएगी, एक बेबी 12 साल के बाद गुजर जाएगी। तो ये सत्य उन्हें पता है, लेकिन जब वो डरती रहेंगी, भय के साथ जीती रहेगी, तो वो भय आपको वो डेस्टिनी तक भी पहुंचने नहीं देगा। भय के कारण वो उस समय के पहले ही देहांत हो जाएगा। अगर वही फेथ है वहां पर, ये जो इसको बोलते हैं नीबो इफेक्ट, जैसे प्लासिबो इफेक्ट है, इसको नीबो इफेक्ट कहते हैं। मतलब ये स्ट्रॉन्ग बिलीफ सिस्टम आपके माइंड के अंदर बैठ गया है कि इन्हें इतने दिन के बाद मरना ही है। तो ऐसे जब विचार आपके बिलीफ सिस्टम में आप फिक्स कर लेते हो, उसे हम नीबो इफेक्ट बोलते हैं। तो आपको ये अवेयरनेस में देखना है आप विचार कैसे है आपके हर सिचुएशन के प्रति। तो ये भय ही है जो उन तीनों बेटियों को मौत ला रहा है। उनके मदर के अंदर जो स्ट्रांगली जो बीज डाल दिया है, वही ट्रिगर होता है। तो भय जब होता है तो हमारे इमोशंस ट्रिगर हो जाते हैं ऑटोमेटिकली। सो ऑटोमेटिकली कुछ नहीं होता है, तो हमारे को इस भय को हैंडल करने आना चाहिए। हर भय को आप शिफ्ट करना चाहिए, फेस करना चाहिए। जब आप फेस करोगे भय को, तब वो करेज पे परिवर्तन होता है। जब आप फेस करने से ही डर रहोगे, तो वो भय आपको पूरा किल कर देगा। और भय ही ऐसा है, भय ही ऐसा है जो 1 मिनट, भय ही ऐसा है जिसको आप फेस कर कर आपके जीवन को आनंद मार्ग दिखा सकते हो। वही आपके जीवन में दुख लाता है, डिप्रेशन लाता है, एंजाइटी लाता है। भय अभी बच्चों को देखो तो कुछ एक्सप्रेस करने के लिए भी भय रहता है कि मम्मी को मैं ये बताऊंगा तो मम्मी गुस्सा करेगी। सो ये चीज जो है भय के कारण, उससे फेस करना चाहिए। हर सिचुएशन को इमेजिनेशन से ही ज्यादा भय रहता है, ट्रू भय बहुत कम रहता है। जब ट्रू भय रहता है, जब सत्य जो फियर आप देखते हो, वो सत्य का फियर ऑटोमेटिकली आपके इस शरीर के अंदर कुछ ट्रिगर्स ओपन होते हैं और आप उस सिचुएशन पे सॉल्यूशन क्रिएट करते हो। सत्य भय के सिचुएशन में, वही इमेजिनेशन सिचुएशन में इल्यूशंस पे, और जो इमेजिन कर कर अभी आपके बेटे को स्कूल से आने में लेट हो गया, आपके माइंड में कहीं विचार, तो ये जो इमेजिनेशन है, इस इमेजिनेशन के कारण आप
बहुत स्वयं के जो ऑर्गन्स है उसके अंदर स्ट्रेस क्रिएट कर रहे होते हो, टेंशन क्रिएट कर रहे होते हो, और नकारात्मक विचार, और आपके जो विचार है वो पास्ट में ज्यादा चल रहे हैं और विचार की गति भी बढ़ रही है। जब विचारों की गति बढ़ जाती है तो नकारात्मक विचार ही ज्यादा रहते हैं। और जब आप ऑब्जर्व करोगे कि विचार अगर पास्ट में हो तब भी विचार ज्यादा रहते हैं और फ्यूचर में हो तो तब भी विचार की गति ज्यादा रहता है। अगर आप प्रेजेंट सिचुएशन पर हो, नाउ पर हो, बैलेंस्ड हो, तो उस समय विचार पेशेंस रहता है और साइलेंस रहता है, एम्प्टीनेस रहता है, और कोई नकारात्मक विचार उस स्थिति में आपके मस्तिष्क के अंदर प्रवेश नहीं करता है। नाउ स्टेट में सिर्फ नाउ रहता है, एम्प्टीनेस रहता है, वहां सिर्फ पॉजिटिव ही रहता है। तो आपको इस स्टेट का प्रैक्टिस करना है। आनापानासति ध्यान जब हम करते हैं तो ध्यान करने से आपको एक क्लैरिटी आता है जीवन पर, एक अनुभव आता है, अवेयरनेस, जागृत अवस्था डेवलप होता है। जब आप जागृत अवस्था से आपके मस्तिष्क के विचारों पर जब आप ऑब्जर्व करोगे तो हमारा कैसा इक्वेशन होता है। जस्ट मैं एक उदाहरण देती हूँ। मन में एक विचार आता है, सपोज मैं गाड़ी पहली बार कार लेकर रोड पे पहली बार हेलो मैं पहली बार कार लेकर रोड पे आई हूँ, तो मेरे विचार कैसे रहेंगे? बहुत सारा भय रहेगा, एक्सीडेंट होगा, मैं चला नहीं पाऊंगी, कई विचार रहेंगे। तो यहाँ पर 3 टाइप के लोग होते हैं। एक, जिसको बहुत भय है, जिसको जो भय है, जिसके विचारों में बहुत सारे भय है कि मैं चला नहीं पाऊंगा, शायद मैं एक्सीडेंट कर दूंगा, मैं सिग्नल पर शायद रोक दूंगा, मुझे टर्न नहीं करने आएगा। ये जो विचार है वो कभी आगे नहीं बढ़ पाएगा। ये नकारात्मक विचार है मस्तिष्क के अंदर। और एक जो विचार रहता है कि मैं कर पाऊंगी, मैं कार ड्राइव करूंगी, ये मिराकुलस विचार है। तो जब आप कर सकते हो, ये जब विचार आपके मस्तिष्क में आया है तो आप वो कार्य कर देते हो। मे बी वो आपने पहली बार ही पकड़ा है, लेकिन आप में वो कॉन्फिडेंट, आप में वो फियर फैक्टर नहीं है, वहां पर भय नहीं है, करेजियस, कॉन्फिडेंट और नाउ स्टेट में है, अवेयरनेस पे हो। सो वहां बैठकर आप सक्सेसफुली कार चला भी लोगे। तो यहाँ पर आपको एक चीज ऑब्जर्व करना है। पहला, जब मैं कार लेकर चलाने के लिए बैठी हूँ, आपके मन के अंदर क्या विचार है? तो वो विचार, जब हमारा पहले एग्जाम्पल में भय था, मैं चला नहीं पाऊंगी, ये सब नकारात्मक विचार थे। तो मेरी डेस्टिनी कैसे क्रिएट हो गया? मैंने जाकर किसी को एक्सीडेंट कर दूंगी या कुछ तो हो जाएगा, क्योंकि विचार ही ऐसे है तो डेस्टिनी भी वैसा ही रहेगा। तो ये आपका विचार, आपके जो विचार है वहीं पे आपको करेक्ट करना है। पहला होता है विचार, विचार के बाद बाहर हमें आउटपुट में दिखता है एक्शन, वही एक्शन आपका डेस्टिनी दिखता है। तो विचार के साथ फीलिंग्स आती है, इमोशंस आते हैं। तो यहाँ पे जब विचार आया कि मैं चला नहीं पाऊंगा, उसके साथ ट्रिगर हो गए फीलिंग्स, भय ट्रिगर हो गया, इमोशंस के भय ज्यादा क्रिएट हो गए, नहीं कर पाने के, और विचार में डाइवर्शन आ गया और डेस्टिनी जाकर कार को कहीं डैश दे दिया। तो ये डेस्टिनी भी क्रिएट हो गई। तो ड्राइविंग में परफेक्शन नहीं है, वो आपका एक्शन क्रिएट हुआ। ये जब चीज हमें करेक्ट करना है वो हमारे विचार के स्थिति पर ही करेक्ट करना है। अभी सेकेंड एग्जाम्पल में हमने देखा कि विचार, मुझे कार नहीं आता है, पहली बार ही बैठी हुई, लेकिन मैं कार परफेक्टली चलाऊंगी ऐसा मेरा विचार था, तो मैं बैठी, चलाई, परफेक्टली चलाती जा रही हूँ। तो यहाँ आपका विचार क्या है, इस पर ही आपका डेस्टिनिटी है।
तो हम जब सुबह उठते हैं, हर पल हमारे सीरीज ऑफ सिचुएशंस होते हैं। सो इस सीरीज ऑफ सिचुएशन को जब हम फेस करते रहते हैं, हर क्षण हमारा बिहेवियर भी बदलता रहता है। हर पल भी हमारा बिहेवियर बदलता रहता है। तो हमारा जो सिचुएशन है, एक मिनट, यहाँ पे मेरा एक गाइडेड मेडिटेशन चल रहा है, जस्ट एक मिनट। तर हे आपण थोडक्यात भीतीच्या भय के बारे में जाना है। तो इस भय के इक्वेशन में हमने एक चीज देखा है, आपको कॉन्शियसली विचार की स्थिति पर ही अवेयरनेस लाना है, जागृत अवस्था में रहना है, और इस विचार ही आपका शिफ्ट करेगा, ट्रांसफॉर्म होगा आपका लाइफ। सो इमेजिनेशन नहीं करना है भय को। जनरली हम कैसे करते हैं, कुछ थोड़ा कुछ हो गया कि माइंड में बहुत सारा इमेजिनेशन चलते रहता है। तो ऐसे इमेजिनेशन, भय के विचार के कारण आपके शरीर के इमोशंस, फीलिंग्स बहुत सारे ट्रिगर होते हैं और आपको काफी लो वाइब्रेशंस में ले जाते हैं, और आपका कार्य अच्छे से आप नहीं कर पाते हो, और आपका भय ही आपको ज्यादा नष्ट करता है आपके जीवन में। आपका स्वयं का क्रिएट किया हुआ भय आपके जीवन में बहुत ज्यादा नष्ट लाता है। अगर वो भय और ट्रुथ के साथ आया हो, सही में एक्सीडेंट, गाड़ी लग रही है, तो उस समय ऑटोमेटिक आप ट्रिगर होकर आप ब्रेक दबाओगे या डाइवर्ट करोगे, समथिंग विल ट्रिगर एंड यू विल सेव योरसेल्फ। सो जो सत्य का जो भय है, जो भय आप फेस करते हो, वहां पर आपके वो आसान होता है सिचुएशंस को फेस करना। लेकिन जो इमेजिनेशन से जो भय ज्यादा फेस करते हो, तो ये इमेजिनेशन से फेस किया हुआ भय आपके इस शरीर को काफी नष्ट दिलाता है। तो कोई भी भय का सिचुएशन, कई लोगों को कहीं भय रहता है। अभी लड़कियों को देखो तो छिपकली को देखो तो वो डरते हैं, कुत्ते को देखने पर डरते हैं कुछ लोग कॉकरोच को देखकर डरते हैं। सो डिफरेंट डिफरेंट, फ्लाइट पे जाने के लिए डर भय रहता है, पानी को देखकर भय लगता है, किसी को आग को देखकर भय लगता है। तो ये जो भय है, डिफरेंट डिफरेंट पर्सन्स को डिफरेंट डिफरेंट रहता है, और ये उनका भय से बाहर ट्रिगर आने के लिए उन्हें फेथ चाहिए। जब वो फेथ रखते हैं स्वयं पर, तो ये भय से वो बाहर आ सकते हैं। हमें जब ये चीज नहीं पता नहीं रहता है, तो हम इसको नेचुरल समझते हैं कि हाँ, ये कुत्तों से डरना, कॉकरोच से डरना, कुछ लोग रहता है, इट्स कॉमन। बट वहां पर लैक ऑफ फेथ है, सत्य का एक्सेप्टेंस नहीं है वहां पर। डॉग क्या करेगा? अगर आप में भय है, आप भय से डॉग को देखोगे, तो आप आगे डॉग के हर एक्शंस में भी आपको भय ही दिखाई देगा। कॉकरोच भी आपको कुछ नहीं करता है, फ्लाइट में फ्लाई करने के लिए डर लगता है। तो यहाँ पर फेथ, ये जो भय है उसको फेथ के साथ जब आप फेस करोगे, फेथ रखोगे कि मुझे कुछ नहीं होगा, आई कैन फेस देम, और भय को फेस करना चाहिए। छिपकली से डर लग रहा है, फेस करना चाहिए। जब आप फेस करते हो, तब आप
उस फियर को आपके जीवन से ऑटोमेटिक ट्रांसफॉर्म कर रहे हो, एक सटल एनर्जी फॉर्म में, दूसरे फॉर्म में वो ट्रांसफॉर्म होता है और आपका भय आपका पीछे छूट जाता है। तो हरदम भय को फेथ से रिप्लेस करना चाहिए और आपके विचारों पर बहुत ऑब्जर्व करना चाहिए। आपने खुद का क्रिएट किया हुआ रहता है। कोई मुझे नकार देगा, कोई मुझे रिजेक्ट करेगा, कोई मुझे अपयश फेल्योरिटी का भय रहता है, एक अकेलेपन का भय रहता है। सो ये भय हमारा स्वयं का क्रिएशन है। तो अकेलेपन का भय, अपयश का भय, या बीमार पड़ने का भय, या निर्णय लेने से लॉस होने का भय, और कोई भी आपको रिजेक्ट करेगा, इस चीज का भय। सो ये सब हमारा मस्तिष्क के अंदर क्रिएशन है, आपके विचार के अंदर क्रिएशन है। तो ये जब विचार आया है आपके मस्तिष्क के अंदर, वहीं पर आपको अवेयरनेस के साथ वहीं पर आपको करेक्ट करना है, उस चीज, उस विचार को शिफ्ट करना है और ट्रांसफॉर्म करना है, कुछ डाइवर्ट करना है स्वयं को। जब आप डाइवर्ट करोगे, ऑटोमेटिकली ये जो विचार है, फियर ऑफ रिजेक्शन, फियर ऑफ फेल्योरिटी, फियर ऑफ लोनलीनेस, फियर ऑफ डिसीजेस, सो ये जो फियर्स है, ऑटोमेटिकली you will come out of this fears. Every fear can be transformed into courage. Every fear को आप फेस करना है, भय को फेस करना है। जो आप भय को फेस करोगे, तभी आपको परिवर्तन देखने को मिलेगा। सो फ्रेंड्स, अभी हम एक 10 मिनट मेडिटेशन करेंगे इस भय के अपने जीवन से निकालने के लिए। सभी आंखें बंद करें, उंगली में उंगली रखें, क्लास्प योर हैंड्स। सहज सांस के साथ जुड़े रहे, अंदर आती हुई सांस और बाहर जाती हुई सांस। मनात काही विचार येत असतील तर विचाराला शून्य करा। Complete relax your muscles, complete relax your body. Feel complete relaxation. और कोई भी सिचुएशन जिससे आपको भय लगता है, मे बी छिपकली से भय लगता है, फ्लाइट में ट्रैवल करने से भय लगता है, पानी से भय लगता है, हर एक की अपनी अपनी भय रहता है। किसी को गाड़ी चलाने का भय लगता है। तो कोई भी जो भी सिचुएशन से आपको भय लगता है, उस भय को आप याद करें, उस सिचुएशन को इमेजिन करें, और उसे फेस करें। रिश्तों में भी भय रहता है। बच्चों को पेरेंट्स से भय लगता है, टीचर से भय लगता है, जॉब में बॉस से भय लगता है। तो रिलेशनशिप्स में भी
प्रमोशन न मिलने का भय लगता है। सो कोई भी सिचुएशन हो, रिलेशनशिप फॉर्म में भी अगर हो, आपके जीवन के रिलेटेड कोई भी सिचुएशन को आप इमेजिन करें। सहज सांस के साथ जुड़े रहे, कोई भी आंखें न खोले। अंदर आती हुई सांस और बाहर जाती हुई सांस, इसी के साथ लगे रहे। I invite Brahma Shri Pita Mahapatri ji. I invite Mahavatar Baba ji. I invite Master Cicero. I invite Syrian Star World. We are meditating with love and light. Astral healing crystal pyramid is above us. Astral healing crystal pyramid. इस पिरामिड से आपके इस देह के अंदर सहस्रार के थ्रू एक ब्लू कलर की ऊर्जा प्रवेश कर रहा है। उस ऊर्जा को आपके कण कण सेल्स के को पास करते हुए चक्रास को पास करते हुए आपके उस भय को, भय के रिलेटेड जो आपके इस देह में इमोशंस है, फीलिंग्स है, उस फीलिंग्स को क्लेंस कर रहा। सहज सांस के साथ blue rays of light is passing through each chakras. It's transforming from throat chakra to the heart chakra. Most of the fears are in your heart chakra. The wounds which you are seeing in the heart chakra, just witness the heart chakra. Just witness and observe the heart chakra. When you are observing the heart chakra, when you are observing the wounds, just it's a feeling, it's a emotions. Just witness in the heart chakra. You are cleansing your heart chakra. The wounds are getting cleared. Cleansing is happening in your heart chakra. Maybe a fear of losing a job, maybe a fear of loss in your business, maybe a fear of losing somebody, maybe a fear of death. All the wounds which you carry
all these days, your wounds will get cleansed. Just imagine that fear which you have. Observe your feelings of that fear. Go deeper into yourself and shift your thoughts for that fear with love vibrations. Feel that love. Your heart chakra is filling with the full love. When you are receiving that love vibrations, your heart chakra is filled with compassionate, filled with love, creating a direction, bringing a transformation for that fear. Your fear is transforming to a courage. You are just let go that fear. Maybe it's a fear of driving. You have to do let go of the fear which you are facing. Fears, true fears, won't stay in heart chakra. True fears has no place in heart chakra. All your wounds are get cleansed. Your fear had let go, and don't imagine hereafter that fear. Just fill yourself with the love and compassion. It is the love which has filled and clear your wounds, clear your fears from the heart chakra. Slowly, if you are comfortable, you can slowly keep your hands on your eyes, and slowly you may open your eyes. Thank you, friends. फ्रेंड्स स्लोली आप कंफर्टेबल हो तो आप दो हाथ आपके आंख पर रखें और धीरे से आप आपके आंख खोल सकते हैं. Thank you, friends. Thank you, Joshi sir. Thank you, Yes. Solapur Pyramid Spiritual Society's movement. ओके मॅडम, थँक्यू. छान Yeah, झालं सेशन तुमचं. तुमचे एक्सपिरियन्स खूप छान सांगितलं हो तुम्ही. तर कोणाला काही क्वेश्चन्स असेल तर मॅडमना विचारू शकता. थोड़ा लैंग्वेज का ये हो गया ना. नाही नाही मॅडम, काय नाही झालं. इट्स ओके. छान सांगितलं अजून तुम्ही. म्हणजे तुमचं हिंदी ना परफेक्ट आहे.
मराठी खूप दिवसांनी बोललाव ना तुम्ही, त्यामुळे थोडं तुम्हाला प्रॉब्लेम होत होता. त्यामुळे मी म्हंटल की तुम्हाला म्हणजे कुठल्या भाषेत तुम्हाला प्रॉपर बोलता येईल त्या भाषेत तुम्ही बोलू शकता म्हणून. थोडा एक दोनदा झाला की सवय होऊन जाईल मराठी हा, हा, बोलायची. हा, हा. नाही जरूर तसं नाही, जरूर छानच बोलता प्रॅक्टिस तुम्ही. चालू ठेवा. तर क्वेश्चन असेल तर विचारू शकता कोणाला काही. तुमचं नाव काय आहे? माझं का मॅडम? हा. माझं भावना वंगारी, विवेकानंद वंगारी. ओके. मी इकडं थँक्यू प्रॉपर सोलापूर. काय मॅडम? थँक्यू म्हटलं भावना. ओके. तर खूप छान सांगितलं तुम्ही. तर मॅडम मीच विचारू का? एक क्वेश्चन आहे माझा. हा विचारा. तर तुम्ही आज फिअरचं सांगितलं ना, म्हणजे भीतीचं. तर मला त्याबद्दल एक क्वेश्चन आलतं. मी आता मेडिटेशनला बसले ना, तर एक एकदा काय होतं मॅडम, जे काही बोलायचं आहे ना कोणा समोरच्या व्यक्तीला बोलते मी पटकन, पण नंतर ते बोलल्यावर मला भीती वाटते की मी असं का बोलले म्हणून. म्हणजे राग असो नाहीतर आनंद असो, काय पण असो, बोलून टाकते लवकर. रागात बोलणे म्हणजे नियंत्रण नसणेच ना. म्हणजे ते कधी कधी अनावर होतं ना, तेव्हा एक एकदा कधी तेच म्हणजे म्हटलं रागात बोलणे म्हणजे नियंत्रण नसणेच स्वतःवर. पण तर त्या त्यानंतर परत रागावर भीती वाटते की असं का बोलले मी म्हणून, नंतर असं वाटतं मला. अवेअरनेस. आणि असं मनात ठेवले, म्हणजे ते मनात न बोलता मनात ठेवून घेतलं तरी पण तेव्हा पण मला तसंच भीती वाटते. म्हणजे मी तेव्हा खूप डिप्रेशन मध्ये जाते, मला टेन्शन येतो, असं होतंय. म्हणून मी म्हंटल ना, भीती जर मनात ठेवलं तर यू विल क्रिएट दॅट एंजाइटी, डिप्रेशन, एंड आपके शरीर पे बहुत असर पड़ता है, भावनाओं पर, इमोशंस पर, फीलिंग्स पर, और आपके कार्य पर भी असर दिखता है. तो इसलिए फियर को फेस करना चाहिए. सच्चा जो फियर है, अब आपको बात करने के टाइम पर ही अगर आप उसको जागृत अवस्था में बोले, आपको जो बोलना है उसको करेक्ट बोले, तो आप भय ही नहीं रहेगा. भय क्यों है? क्यों बोले तो आप गलत बोल रहे हो, आप स्वयं ही एग्रीड कर रहे हो वहां, इसलिए भय है. अगर हम करेक्ट बोले हैं, करेक्ट समाधान दिया है उस सिचुएशन को, तो आपको उसका विचार भी नहीं आएगा, भय भी नहीं. तो वाक शुद्धि चाहिए वहां. वाक शुद्धि कैसे आएगा? रेगुलर आप ध्यान अभ्यास करोगे तो क्या होता है कि ध्यान अभ्यास करने से आपके इस देह के अंदर नाड़ी मंडल शुद्धि होता है. तो नाड़ी मंडल शुद्धि होने से एक एक लेयर क्लियर होता है. फिजिकल बॉडी लेयर, इमोशनल बॉडी, एक एक लेयर क्लियर करते करते हमारे 5 सेंसेस क्लेंज होते हैं. ऑल ऑफ 5 सेंसेस मूव टू ट्रूथनेस, सत्य की ओर जाते हैं. तब हम कैसे तैयार होते हैं? सही देखना, सही सुनना, सही बोलना, वाक शुद्धि, सही विचार करना, सही निर्णय लेना, सही ध्यान करना, सही मार्गदर्शन दे पाना. तो हर चीज, बिजनेस के रिलेटेड हो, निर्णय लेने का हो, कोई भी हो, परफेक्ट होता है. अभी अगर हम फेलियर फेस कर रहे हैं, बिजनेस में लॉस देख रहे हैं, रिलेशनशिप में अनबन देख रहे हैं, तो हम जो बोल रहे हैं उसमें परफेक्शन नहीं है. या फिर जो सुन रहे हैं, सुनने के बाद आप जो उसको रिप्लाई कर रहे हैं, परफेक्शन नहीं है उसमें. तो ये परफेक्शन कब आएगा? जब आप रेगुलर ध्यान अभ्यास करोगे तो ये 5 सेंसेस सत्य की ओर जाएंगे, नाड़ी मंडल शुद्धि होने के कारण. जब हम उस स्थिति पर जाएंगे तब हमारी परिस्थिति ऐसी रहेगी, यू क्रिएट योर ओन रियलिटी. ऐसी स्थिति आपकी बन जाए तो हर चीज आप जागृत अवस्था में परफेक्ट कर पाओ. पण कसं आहे ना मॅडम, म्हणजे मी बोलते ते राईटच असतंय एक एकदा,
पण जे समोरची व्यक्ती असते ना त्याला ते रॉंग वाटते. मग ते मोठे Okay. असो म्हणजे माझ्यापेक्षा लहान असो, म्हणजे मोठे तर असले तर त्यांच्याकडून तर आपण बोलणं खाऊ म्हणजे हा त्यांना वाटतं की उलट बोलू लागले असं वाटतंय ना. मग तेव्हा तर भीती वाटते की खरं बोलले तरी पण त्यांना वाईट वाटलं, मग ते भीती वाटते मला तसं. खरं बोलल्यावर वाईट वाटतच नाही. म्हणजे समोरच्यांना वाटतंय मॅडम, म्हणजे त्यांचं करायचंय ना असं वाटतंय ना. स्वतःच्या मनात वाईट वाटतच नाही जर तिकडे खरं असलं तर. हो बोललं सेम झालं तसंच विचार असतात. जेव्हा आपलं तिथे चुकते ना तेव्हा मनात विचार जास्त येत असतात. विचारांची स्पीड वाढते. तुम्ही बघा कधीतरी कोणत्या तरी सिच्युएशनला विचार जास्त आहेत म्हणजे तिथे अनस्टेबल नकारात्मक विचार जास्त असतात. तुम्ही पास्ट मध्ये जास्त विचार करत असतानाच विचारांचं स्पीड जास्त असतं. फ्युचरचा विचार करत असताना भयमध्ये श्वास फुलणे, नकारात्मक विचार येणे म्हणजे तुम्ही त्या नाव स्टेट मध्ये नाही आहात. जर तुम्ही नाव स्टेट मध्ये असाल विचाराची स्पीडही नसणार, संतुलितता रहेगा, शांति रहेगा, पेशेंस रहेगा और आप सही देख पाओगे, सही बोल पाओगे. ओके मॅडम, थँक्यू. ओके, थँक्यू. तर अजून कोणाला काही क्वेश्चन्स असेल तर विचारू शकतो मॅडमना. जोशी सर मॅडम. येस बोला. मॅडम, छान सांगितलं तुम्ही. आणि मराठी तुम्ही काळजी सोडून द्या. मराठी पण तुमचं चांगलं आहे. एवढंच की तुम्हाला त्याप्रमाणे प्रॅक्टिस नसल्याने तुम्हाला थोडस अडखळायला होतं. तर त्याला प्रॅक्टिस हेच उत्तर आहे. म्हणजे जेव्हा ते जेव्हा शब्दावली ना ते जबान पे नहीं आ रहा है, मतलब वो वर्ड्स याद नहीं आ रहे सही मराठी बात के. है, इसलिए वो अपने आदत आप आ छूट जाएगी. जाने तो से. आप जब बात करने की कोशिश करेंगे तो अपने आप आ जाएगी. म्हणून तुम्ही जेव्हा जेव्हा संधी मिळेल त्यावेळेस जरूर बोला. आपल्याला जमेल का नाही ही भीती तुमच्या मनातनं काढून टाका. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, तुम्ही भीती हा एक म्हणजे आजचा टॉपिक जो आहे तो फार चांगला निवडलाय. प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा तो टॉपिक आहे. कारण कोणालाही भीती आवडत नाही, पण त्या भीतीपासून कोणाची सुटका पण झालेली नाही. आणि तुम्ही भीतीबद्दल जे सांगितलं त्यातलं फार बारकाईने अगदी प्रत्येक मुद्दा जो आहे त्या भीतीच्या मागचे काय असेल, जसं पत्री सर प्रत्येक गोष्टी मागे त्याच्या मागचं शास्त्र सांगतात, त्या स्टाईलमध्ये तुम्ही ते भीतीचे बारकावे सांगून का होतं आणि त्याच्यावरती काय करायला पाहिजे उपाय पण सांगितले. आणि ते लक्षात यावं म्हणून तुम्ही छोटी छोटी पण छान उदाहरणं पण दिलीत. आणि तुमचं खूप छान झालं, सगळ्यांपर्यंत ते पोहोचलं. तर आपण सगळ्यांनी मॅडम करता टाळ्या वाजवूया. थँक्यू थँक्यू थँक्यू. आणि आता आपण सोमवारी असं भेटूया आणि तेव्हा तुमचं ज्ञान आम्हाला आणखी मिळू द्या. आणि त्या दिवशी मला तुमच्या मिलारेपाच्या संदर्भातले अनुभव ऐकायला मिळेल. कारण मिलारेपाचं एक आपल्या सोसायटीने हिंदीत पुस्तक काढलेलं आहे. ते कॉमिक स्वरूपात मिलारेपाचं लाईफ हे केलेलं आहे. ते आपल्या पुण्याच्या कडे पण आहे सगळीकडे. तर त्यातले एक दोन अनुभव मला पुढच्या वेळेस जी सोमवारी ऐकायला आवडेल. ओके सर. चालेल. लाईफ ऑफ मिलारेपाच्या विषयी सांग. हा म्हणजे जस्ट म्हणजे तुमचं जे आहे तुम्हाला जसा अनुभव होतो त्या दृष्टीने तुमचं त्या लाईफ मधला एखादा एक्सपिरियन्स यू कॅन शेअर दॅट डे. येस येस येस. ओके, थँक्यू सर. थँक्यू थँक्यू. थँक्यू. मॅडम, भावना मॅडम, ओके सर. तुम्ही पुढचं. तर सगळेजण हात जोडा आणि डोळे बंद करा. तर मी 1-2 मिनिटं अमृत वाक्य बोलणार आहे, मग त्यानंतर आपण क्लोज करूया सेशन. ओके. अहिंसा परमो धर्म, धर्मो रक्षति रक्षिता,
सत्यमेव जयते. लोका समस्ता सुखिनो भवन्तु. जय हो ध्यान जगत. जय हो शाकाहार जगत. जय हो पिरामिड जगत. जय हो ब्रह्मर्षि पितामह पत्री जी. जय हो ब्रह्मविद्या वरिष्ठा स्वर्णमाला पत्री जी. जय हो समस्त पिरामिड मास्टर्स. थँक यू मॅडम. केले मॅडम. Last time. थँक यू ऑल ऑफ यू. तर सोमवारी आपण सेम टायमाला सगळेजण जॉईन व्हा क्लास. ओके. थँक्यू. थँक्यू सर. गुड नाईट. गुड नाईट. Thank you all pyramid masters.